गणपती बाप्पा। शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गणपतीपुळे ट्रिप पार्ट 2 मध्ये। मी आलेलो आहे आता बाप्पाच्या दर्शनासाठी। फायनली बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। 15 ते 20 मिनिटात दर्शन झालं। लवकर आलो म्हणून लवकर दर्शन झालं, नाही तर मग वेळ लागला असता। आता मी निघतो मंदिरातून। जवळच बीच आहे, तिथे आता जरा फेरफटका मारून येतो। बीचवर बरीच गर्दी आहे, दर्शनासाठी एवढी गर्दी नव्हती। माझ्यासोबतची मंडळी सगळी आता बीचवर आलेली आहेत। श्रेय आणि जिज्ञा सुद्धा आहे। हा बघा श्रेय मंदिरात आला नाही, पण इथे समुद्रात उड्या मारण्यासाठी आला। काय पाहिजे तुला? हा काय पाहिजे? बीच वाली खेळणी। चल बघू, चल भाऊ नको। श्रेयला पाहिजे बीच वरची खेळणी। अरे पैसे दे। इथे मुलांनी छान असा किल्ला बनवलाय। फायनली प्रणालीची एंट्री झाली बीचवर। प्रणाली उंटावर बसते का? नको, जाऊ दे, उंट घाबरेल। आता आम्ही निघतोय बीचवरून। इथे आम्ही जांभूळ सिरप घेतोय, कोकम सिरप, जिरा आणि मँगो पल्प। मंदिरापासून जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर मॅजिक गार्डन आहे, इथे आलेलो आहे आम्ही आता। इथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मॅजिक शो, हॉरर शो, ॲडव्हेंचर शो असं बरंच काही आहे, पण इथे बराच वेळ गेला असता, त्यामुळे आम्ही आतमध्ये जायचं कॅन्सल केलं। प्राचीन कोकण हे इथून जवळच आहे, त्यामुळे आम्ही प्राचीन कोकणला जायचं ठरवलं। आता आम्ही प्राचीन कोकणला आलेलो आहोत। इथे तिकीट काढण्यासाठी थांबलेलो आहोत। 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी एंट्री फ्री आहे। प्राचीन कोकणमध्ये जवळपास 500 वर्षापूर्वींचं जीवन कसं होतं हे दाखवण्यात आलेलं आहे मूर्तींच्या स्वरूपात। आता आतमध्ये आलेलो आहोत आणि 15 ते 20 जणांच्या ग्रुपला एक गाईड मिळतो, त्यासाठी थांबलेलो होतो इथे आम्ही। फायनली गाईड मिळालेला आहे, तर आम्ही निघतोय पुढे। पूर्वीच्या काळी कसं जीवन होतं हे मूर्ती स्वरूपात दाखवण्यात आलेले आहे। हे शेतकऱ्याचे घर आहे, याचं गवताचं घर आणि याच्या छापरा कपड्यावर जाऊ नका। आमच्या गावातील एक महत्त्वाचं उत्पादन घटक आहे। पूर्वी त्याचा गज आम्ही नवरात्र असल्यावेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असेल, वर्षापूर्वीचा इतिहास आहे। या बंदरामधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला।
यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, मला काही सांगण्याची गरज नाही आहे, कारण आता गाईडच सगळं सांगत आहेत. प्राचीन काळ हा खरंच शुद्ध आणि सुंदर होता, तसेच प्रदूषण रहित होता. इथे आल्यावर खरंच असं वाटतं की आपण जुन्या काळामध्ये आहोत. इथे मुखवटे आहेत. हे रावणाचा मुखवटा आहे, हनुमान सिंह आहे आणि वाघ आहे. हे बघ, इथून थोडे पुढे गेल्यावर शंख प्रदर्शन आहे. ते सगळ्या प्रकारचे शंख आणि मोती आहेत. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही कॅमेरा नाही मिळू शकत. एकदम सावकाश. प्राचीन कोकण बघून झालेलं आहे. आता सगळे जेवायला आलेले आहेत. इथे सगळे जेवायला आलेत आणि मी जिंकण्यासाठी आणलेला आहे बाजा. मी आता त्यांना देतो. एक तुझ्यासाठी आणला, आता एक तुझ्यासाठी. पिशी ते काढ. वाजव वाज चूक. दोघांना पण जमत नाही वाजवायला. वाजते वाजते, कोणाचं वाजते? ही वाजवते. अरे वा, जिने वाजवते. प्रयत्न करा वाजवायचा. तो हॉटेल आम्ही कॅन्सल केलेला आहे, कारण तिथे उशीर होईल जेवण येण्यासाठी. त्यामुळे आम्ही आता इथून निघतोय. नाश्त्याचं हॉटेल चेंज केलेलं आहे, सॉरी जेवणाचा. हो, श्रेय जबरदस्ती व्हेज खात आहे. त्याला नॉनव्हेज पाहिजे होता. त्याला रात्रीच्या जेवणाला नॉनव्हेज मिळेल असं प्रॉमिस केलं. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. प्राचीन कोकणचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. बोला गणपती बाप्पा. आता आलेलो आहोत आम्ही मार्लेश्वरला. संध्याकाळचे 6:15 वाजले. त्याला घेतो ते. 7 वाजता मंदिर बंद होतो. फायनली आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. 7 वाजता मंदिर बंद होईल. काळोख पण पडलेला आहे. लवकरात लवकर दर्शन घ्यायला लागेल, नाही तर मंदिर बंद होईल. धबधबा चल पायाकडून घेऊ पटकन. तर सगळे दर्शन घेऊन पटापट बाहेर येत आहेत, पण आता मंदिर बंद व्हायची वेळ झालेली आहे. सगळ्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता. पण
काय इकडे आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.